मित्रांनो, हे बघा पावसाने यांनी खूप जास्त सरकीमध्ये आहे ना, खूप जास्त गवत आहे ना, एकदम मोठं मोठं झालेलं आहे. तर ते आम्ही आता मस्त उपटायला लागलंय, भिजलंय ना खूप छान असं. तर मग म्हणले उपटून घ्यावा, कारण की नंतर ना सुकल्यावर उपटतच नाही मग गवत. जास्त मोठं झाल्यावर मग त्याचं बिया पण पडत असते आणि बिया पडल्यावर मग परत डबल टिबल त्याचं गवत डबल होत असते बियामुळे. त्यामुळे आपल्याला रानामध्ये फिरायचं आहे आणि अशा जिथं पण मोठे मोठे दिसतील ते सगळं असे उपटून घ्यायचे. बघा लय मोठं गवत झालेलं आहे, सारं गवत असं आपल्याला उपटून घ्यायचे. असं उपटायला पण एक मस्त येत आहे. लय लय झालंय असं भरपूर, आम्ही सकाळपासून उपटलोय. तुमच्या पण रानामध्ये असं गवत असतं का, आम्हाला कमेंट करून सांगा बरं. तर आमच्या रानात जास्त नाही आहे, कुठे मोठे आहेत बरं. इतकं मोठं काढलंय आता मी, तुमच्या समोरच बघा किती गवत आहे. एक आहेत बरं, पण लयच मोठं झालंय ना. इतकं मोठं झाल्यावर मग त्याचं बिया पडत असते, म्हणून आपल्याला आधीच असे उपटून घ्यायचे सारा, कारण लय होतं मग ते. बघा एवढं गवत काढलंय मी. आता संध्याकाळ झालंय, आम्ही घरी जाणार आहोत. बघा असं काढलंय मी. नक्की सांगा हे गवताचं नाव काय आहे, मला तर माहित नाही. तुम्हाला माहिती असेल तर सांगा बरं. हे बघा ह्या प्रकारे आहे बरं, काय माहिती ह्याला काय म्हणतात. आणि हे पण एक आहे, हे बघा. आणि तुमच्या पण रानात असतं का सांगा बरं आम्हाला कमेंट.